गोपीनाथ मुंडे राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असलेलं राजकीय नाव. पण आता कोणतंही राजकीय कारण नसून गोपीनाथ मुंडेंचं नाव चर्चेत आलंय ते वारसदारासाठी. कारण गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार कोण ही चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. तर जाणून घेऊयात नेमकं हे प्रकरण काय. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. मुंडे म्हटलं तर सगळ्यात आधी समोर येतात ते गोपीनाथ मुंडे आणि त्यांचा राजकीय प्रवास. सध्या राज्याच्या राजकारणात मुंडे कुटुंबातील विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे ही 3 जण ऍक्टिव्ह आहेत. पण आता चर्चा रंगली आहे ती यांच्यापैकी गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार कोण. खरं तर या मुंडे कुटुंबातील 3 राजकीय चेहऱ्यांपैकी प्रीतम मुंडे यांचं नाव जास्त चर्चेत नाही. त्याच्या विरुद्ध पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची राजकारणात जोरदार चर्चा असते. पण आता याच दोघांमध्ये प्रश्न निर्माण झालाय तो वारसदाराचा. खरं तर ही गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराचा मुद्दा हा कौटुंबिक वाद नाही, हा एका वेगळ्याच व्यक्तीनं निर्माण केलेला वाद आहे. त्यामुळे दोघात तिसरा आता सगळं विसरा अशी परिस्थिती मुंडे कुटुंबात निर्माण होण्याची शक्यता आहे. खरं तर या प्रकरणाची सुरुवात होते ती बीडमधील ओबीसी महाएल्गार सभेतून. बीडमधील ओबीसींच्या महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारस धनंजय मुंडे हेच आहे. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी त्यांनी काम करावं असं म्हटलं होतं. यावरूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. धनंजय त्या दिवशी म्हणाला, त्या काय नाव तटकरे, मला काहीतरी काम द्या. मला कोणीतरी सांगितलं धनंजय असं म्हणाले. मी धनंजयला म्हणालो, अरे बाकीचं तर काम मी तुला देऊ शकत नाही, पण हे गोरगरीब लाखो लोक आशेनं बघतायत. गोपीनाथराव मुंडेंचे तुम्ही वारसदार, हे काम तुम्ही घ्या. हे काम मोठं आहे रे. या खुर्च्या ज्या आहेत ना, मंत्रीपदाच्या आमदारकीच्या वळवावरचं पाणी आहे. पण गोपीनाथराव मुंडेंसारखा सगळ्यांच्या हृदयात तुम्ही सुद्धा जाऊन बसू शकता. फक्त या गोरगरिबांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी छातीची ढाल करून पुढे या. तुमच्या पाठीमागे तमाम महाराष्ट्र आल्याशिवाय राहणार. पण आता प्रश्न निर्माण झालाय तो ओबीसींच्या महाएल्गार सभेत छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराचा मुद्दा का काढला. परंतु छगन भुजबळ यांनी जरी गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराचा मुद्दा काढला असला तरी अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर पुन्हा एकत्र आलेल्या भावंडांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न ते करू पाहतायत का असाही संशय आता व्यक्त केला जातोय. कारण आरक्षणाच्या बचावासाठी 2 वेळा ओबीसींचा मेळावा पार पडला, पण त्या दोन्ही मेळाव्याला पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी लढा देत असताना आपल्या सोबतच धनंजय मुंडे यांना पाहून छगन भुजबळ यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगवण्यासाठी हा मुद्दा काढला असावा अशी चर्चा सुरू आहे. पण वारसदाराचा वाद इथेच थांबत नाही. तर छगन भुजबळांच्या वक्तव्यानंतर करुणा मुंडेंनी नवीन वक्तव्य केलंय. त्यानुसार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा पुढे नेऊ शकत नाही असं करुणा मुंडे म्हणाल्या. शिवाय ना भाऊ ना बहीण, आता फक्त करुणा वहिनी. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा वारसा मी पुढे घेऊन जाणार असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे आता गोपीनाथ मुंडे यांचा खरा वारसदार कोण हा सवाल उपस्थित झालाय. एकीकडे छगन भुजबळ म्हणतात की धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार, तर दुसरीकडे करुणा मुंडे म्हणतात की मी मुंडे साहेबांचा वारसदार पुढे घेऊन जाणार. मात्र या सगळ्यात प्रकाश महाजन यांनी दोघांवरही टीकेचे बाण सोडलेत. फेसबुकवरून आपलं मत व्यक्त करताना प्रकाश महाजन म्हणाले की या जमाना आ गया. स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा कोण ठरवत आहे. एक भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला आणि दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची आबरू जगाच्या वेशीवर टांगते. स्वर्गीय मुंडे साहेब यांचा वारसा मग तो सामाजिक असो किंवा राजकीय असो, फक्त आणि फक्त माझी पंकुताई, दुसरे कोणी नाही असं प्रकाश महाजन म्हणाले. एक भ्रष्टाचारी कारागृहात बरेच महिने काढून आलेला असं म्हणत प्रकाश महाजन यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. तर दुसरी जी रोज उठून आपल्याच कुंकवाची आबरू जगाच्या वेशीवर टांगते असं म्हणत त्यांनी करुणा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. तर गोपीनाथ मुंडे यांच्या खऱ्या वारसदार पंकजा मुंडे आहेत असंही महाजन म्हणाले. तसंच अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मुंडे भाऊ बहिणींमध्ये
मिठाचा खडा टाकू नका. तसंच दुसऱ्यांच्या घरात वारसा ठरवण्याआधी स्वतःचा वारसा मुलगा की पुतणा हे ठरवावे असं म्हणत छगन भुजबळांवर प्रकाश महाजन यांनी निशाणा साधला. तर मनोज जरांगे पाटलांनीही मुंडे वारसदाराच्या वादात आपलं मत व्यक्त केलं आहे. छगन भुजबळांनी संस्कारहीन वागू नये. रक्ताने हात भरलेले लोक भुजबळांनी जमा केलेले आहेत. भुजबळ बीडला आला आणि भेद पसरून गेला. मुंडे कुटुंबाला तुम्हाला हिणवायचे का, असा सवाल त्यांनी छगन भुजबळ यांना विचारला. शिवाय मुंडे घराण्यात दरी धनंजय मुंडेंनीच तयार केली आहे. आपल्या बापाला याच्यामुळे मान खाली घालून चालावं लागलं. हे खऱ्या वारसाला कळत नाही का? खरा वारस त्याच्यासोबत हिंडत फिरतो. मग आपल्या सारख्याने काय बोलावं? खऱ्या वारसाने असे लोक खड्यासारखे बाजूला करावेत. पंकजा मुंडेच गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार आहे हे म्हणण्याची गरज नाही. पंकजा मुंडे वारसदार नाही तर मग वारसदार कोण, असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय. नुसती बहीण बहीण म्हणून गळ्यात हात टाकून होत नाही. त्यांनीही तुम्हाला आपलं समजायला हवं असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. पण तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार कोण, धनंजय मुंडे की पंकजा मुंडे, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.